Hello students, my name is Mrs. D. A. Bosle, working as a lecturer from DKT's यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. ओके बाळांनो, आपण टॉपिक नंबर 2 डेटा रिलेशनल डेटा मॉडेल स्टार्ट केलेला आहे. तर प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण फंडामेंटल्स ऑफ आरडीबीएमएस, त्यानंतर डिफरन्स बिटवीन डीबीएमएस अँड आरडीबीएमएस, त्यानंतर टपल म्हणजे काय, ॲट्रिब्यूट म्हणजे काय, त्यानंतर डेटा टाइप्स म्हणजे काय, आपण ह्या कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत. आणि मी बाळांनो तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलेलं की रिलेशनल डेटा मॉडेल जो आहे हा न्यू व्हर्जन आहे डीबीएमएसचा, आणि हा कोण डेव्हलप केलेला आहे, EF क्वाड यांनी. तर आता त्यांनी जो आरडीबीएमएस डेव्हलप केलेला आहे तेव्हा त्या EF क्वाड या सायंटिस्टनी काय केलेलं आहे, त्याचे रूल्स पण डिझाईन केलेले आहेत. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण EF क्वाड्स रूल फॉर आरडीबीएमएस हा एकच पॉइंट बघणार आहोत. कारण EF क्वाडने 12 रूल्स काय केलेले आहेत आरडीबीएमएस साठी डिझाईन केलेले आहेत. तर ते 1 बाय 1 रूल्स आपण बघणार आहोत. तर हे 1 बाय 1 12 रूल्स आपण कंप्लीट करणार आहोत. कारण डेटाबेस इज कॉल्ड एज अ रिलेशनल डेटाबेस. आपण आता जो डेटाबेस स्टडी करतो तो कोणता आहे, रिलेशनल डेटाबेस, बरोबर. मग तो कोण डेव्हलप केलेला आहे, EF क्वाड यांनी. आणि त्यांनी काय केलेले आहेत, त्याचे रूल्स तयार केलेले आहेत. कुणासाठी, आरडीबीएमएस या सॉफ्टवेअरसाठी. तर हे 1 बाय 1 किती रूल्स आहेत, 12 रूल्स आहेत. तुम्हाला बाळांनो याच्यावरती क्वेश्चन विचारतात, लिस्ट एनी 4 रूल्स ऑफ EF क्वाड्स फॉर आरडीबीएमएस. ह्यातले जे रूल्स आहेत ते हायलाइट करून दिलेले आहेत बघा. रूल नंबर 1, रूल नंबर 2 असे 12 रूल्स आहेत. हे नोट डाऊन करून घ्या आणि ते जे रूल्स आहेत हे लिस्ट करायचे. आणि जर विचारला क्वेश्चन, एक्सप्लेन एनी 4 EF क्वाड रूल्स फॉर आरडीबीएमएस, कोणते पण 4 एक्सप्लेन करा म्हणले तर कोणतेही तुम्ही 4 एक्सप्लेन करू शकता. आता आपण 1 बाय 1 हे रूल्स स्टडी करायचे आहेत. तर रूल नंबर 1 काय आहे, द इन्फॉर्मेशन रूल. इन्फॉर्मेशन रूल म्हणजे काय बघा. अकॉर्डिंग टू EF क्वाड्स फर्स्ट रूल आहे हा, द होल डेटा हॅज टू बी रिप्रेझेंटेड टू द युजर शुड बी इन द फॉर्म ऑफ टेबल. म्हणजे अकॉर्डिंग टू EF क्वाडच्या रूल नुसार जो इन्फॉर्मेशन रूल आहे बघा, हा रूल जो आहे तो फर्स्ट आहे रूल. आणि ह्या फर्स्ट रूलचा नियम काय आहे, जो काही सगळा डेटा आहे तो युजरला टेबल मध्येच रिप्रेझेंट करायचा. कशामध्ये रिप्रेझेंट करायचा, टेबल मध्ये. फर्स्ट रूल लक्षात आलं सगळ्यांच्या. म्हणजे आपण आरडीबीएमएस हा कशावरती डिपेंड आहे, टेबलवरती. कारण टेबल मध्येच आपण डेटा काय करणार आहोत, स्टोअर करणार आहोत. म्हणजेच रूल नंबर 1 काय आहे, द इन्फॉर्मेशन रूल. दिस इज द फर्स्ट रूल ऑफ द EF क्वाड्स. आणि त्या रूल नुसार जो काही सगळा डेटा आहे डीबीएमएस मधला तो टेबल मध्येच युजरला रिप्रेझेंट करायचा. आलं लक्षात सगळ्यांच्या. आता रूल नंबर 2, गॅरंटेड ऍक्सेस रूल. This is the second rule stated by EF quad. Whole data should be available or accessible to the user without any ambiguity. म्हणजे गॅरंटेड ऍक्सेस रूल म्हणजेच काय, तो डेटाबेस मधला जो डेटा आहे तो ऍक्सेस करता आला पाहिजे याची गॅरंटी दिली पाहिजे. म्हणजे युजरला काय करायचं आहे, त्यामधला डेटा ऍक्सेस करायचा आहे तेव्हा कोणताही प्रॉब्लेम येता कामा नाही. द ambiguity कॅन बी अवॉइडेड ओनली थ्रू द परफेक्ट कॉम्बिनेशन ऑफ टेबल नेम, प्रायमरी की आणि कॉलम नेम. म्हणजे ambiguity म्हणजेच काय, ambiguity म्हणजे त्याच्यामध्ये कोणते तरी प्रॉब्लेम्स येणार. तर ते प्रॉब्लेम्स आपण रिमूव्ह कशी करू शकतो, व्यवस्थित त्या टेबलला कॉलम नेम, त्यानंतर प्रायमरी की, त्यानंतर आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये कॉलम नेम 3 ऍड केलं तर ambiguity ऑकर होत नाही. म्हणजे इझिली युजर त्यामधला डेटा ऍक्सेस करू शकतो. म्हणजे गॅरंटेड ऍक्सेस रूल हा काय आहे, सेकंड रूल आहे. जो डेटा रिप्रेझेंट टेबल मध्ये करणार आहे त्यातला तो डेटा युजरला इझिली ऍक्सेस करता आला पाहिजे विदाउट एनी ambiguity. आणि ती ambiguity रिमूव्ह करण्यासाठी आपणच आरडीबीएमएस मध्ये प्रायमरी की, त्यानंतर व्यवस्थित टेबलला नेम, कॉलम नेम व्यवस्थित आपण ऍड केले पाहिजे. त्यानंतर थर्ड रूल आहे बघा, रूल नंबर 3, सिस्टमॅटिक ट्रीटमेंट ऑफ नल व्हॅल्यूज. systematic treatment of null values. The third rule states that the null values म्हणजेच काय
absence of the values in the table should be treated properly. The table should allow a field to remain empty. This is not applicable to primary key. Key columns cannot have a null values. म्हणजे सिस्टमॅटिक ट्रीटमेंट ऑफ null values म्हणजेच काय, तर सिस्टमॅटिक ट्रीटमेंट म्हणजेच एक चांगला वे असला पाहिजे. जे नल व्हॅल्यूज रिकामा कॉलम असणार आहे तो तुम्ही रिकामा का ठेवलेला आहे तो व्यवस्थित आपण प्रॉपर त्याचं मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. जर समजा तुम्हाला नल व्हॅल्यू द्यायची नाहीये, म्हणजे रोल नंबर तुम्ही ऍड केला, तिथं कंपल्सरी रोल नंबर असणार, तुम्ही तिथं नल व्हॅल्यू इन्सर्ट करू शकत नाही, म्हणजे रिकामा ठेवू शकत नाही. तर तेव्हा तुम्ही त्याला प्रायमरी की जर अप्लाय केला तर तिथं नल व्हॅल्यू दाखवत नाही, तिथं तुम्हाला व्हॅल्यू एखादी तरी पुट करावीच लागते आणि अशी पुट करावी लागते जी डुप्लिकेट नाही आहे. म्हणजे प्रायमरी की काय करते, सिंगल व्हॅल्यूजच एंटर करून घेते. आलं बाळांनो सगळ्यांच्या लक्षात. म्हणजे नल व्हॅल्यूज काय करायचे आहे, ऍब्सेन्स ऑफ द व्हॅल्यूज इन द टेबल शुड बी ट्रीटेड प्रॉपरली. म्हणजे तिथं रिकामा का राहिलेला आहे याचं प्रॉपरली ट्रीटमेंट करायची आहे. त्यानंतर रूल नंबर 4, डायनामिक ऑनलाईन कॅटलॉग बेस्ड ऑन रिलेशनल मॉडेल. फोर्थ रूल आहे हा. फोर्थ रूल, स्पेसिफिक नीड ऑफ द डायनामिक ऑनलाईन कॅटलॉग बेस्ड ऑन relational model. There are certain system tables that stores the database definition should be present. The data accessing tools should be used to access the database structure. म्हणजे डायनामिक म्हणजेच काय, चेंज होणार. ऑनलाईन कॅटलॉग बेस्ड ऑन रिलेशनल मॉडेल म्हणजे जे काही आपण टेबल्स तयार करणार आहे त्यातले जे काही तो डेटा आपण ऍक्सेस करणार आहोत त्याच्यासाठी वेगवेगळे ऍक्सेसिंग टूल्स आपण अवेलेबल करणार आहोत. म्हणजे जो काही डेटाबेस आहे तो युजरला वेगवेगळ्या स्ट्रक्चरनुसार तो डेटा ऍक्सेस करता आला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट जो आहे रूल नंबर 5, comprehensive data सब लँग्वेजेस. कॉम्प्रेन्सिव्ह डेटा सब लँग्वेजेस म्हणजेच काय, द डेटाबेस नीड्स टू सपोर्ट मिनिमम 1 क्लिअरली डिफाइन्ड लँग्वेज. म्हणजे कॉम्प्रेन्सिव्ह डेटा सब लँग्वेजेस म्हणजेच काय, आपण जी लँग्वेज वापरणार आहे त्यातली मिनिमम एक तरी लँग्वेज जी आहे ती क्लिअरली डिफाईन केली पाहिजे. म्हणजे द लँग्वेजेस शुड बी कॅपेबल टू हँडलिंग data definition, data manipulation and data integrity and data transaction control. हे जे आहेत कंपोनंट्स आहेत, डेटा डेफिनेशन, डेटा मॅनिप्युलेशन, डेटा इंटिग्रिटी, डेटा ट्रान्झॅक्शन, तर त्यामध्ये जे काही आपण डेफिनेशन करणार आहे ते क्लिअरली असली पाहिजे. जी ती लँग्वेज आहे ती क्लिअर असली पाहिजे. म्हणजे आपण एसक्यूएल वापरलं. एसक्यूएल इज अ कमर्शियल रिलेटेड डेटाबेस आहे, लँग्वेज युज्ड बाय आरडीबीएमएस. एसक्यूएल म्हणजे काय आहे, कमर्शियल रिलेशनल डेटाबेस लँग्वेज. एसक्यूएल इज द स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज फॉर दी आरडीबीएमएस. आणि आपण हे एसक्यूएल पण पुढे शिकणार आहोत. रूल नंबर 5 सगळ्यांच्या लक्षात आला. कॉम्प्रेहेन्सिव्ह डेटा सब लँग्वेज रूल म्हणजेच काय, जी काही डेफिनेशन आहे लँग्वेज आपण यूज करणार आहोत ती क्लिअरली डिफाईन केली पाहिजे. बिकॉज आपण वेगवेगळ्या कंपोनंट्स आपण वापरणार, डेटा डेफिनेशन लँग्वेज वापरणार, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज वापरणार, डेटा इंटिग्रिटी वापरणार. आणि मॉडर्न आता आपण आल्या स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज आहे, विच इज अ स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज इज अ कमर्शियल लँग्वेज फॉर दी आरडीबीएमएस. त्यानंतर रूल नंबर 6, व्ह्यू अपडेटिंग रूल. व्ह्यू अपडेटिंग रूल म्हणजेच काय, व्ह्यूज अलाउज द युजर टू व्ह्यू डेटा लॉजिकली. व्ह्यू डेटा लॉजिकली म्हणजेच काय, व्ह्यू कॅन शो यू आउटपुट इन द फॉर्म ऑफ रेकॉर्ड्स अँड फील्ड्स ऍज पर युअर रिक्वायरमेंट्स. म्हणजे व्ह्यू म्हणजे काय, व्ह्यू कन्सेप्ट आहे. व्ह्यू म्हणजे काय बघा, आपण टेबल तयार केलाय आणि त्याच टेबलचं नाव, म्हणजे मी काय दिलं SYCSE, मला सेम SYCSE टेबल पाहिजे. दुसरा टेबल आपण तयार करू शकत नाही त्याच नावाचा, तेव्हा आपण व्ह्यू तयार करू शकतो. सेम टेबल असणार, टेबल मधला डेटा सुद्धा सेम असणार, फक्त टेबल मध्ये जे नाव आहे ते मात्र काय असणार, व्ह्यू म्हणून आपण दिलं असणार. तर जो व्ह्यू आहे तो लॉजिकली
युजरला व्ह्यू करता आला पाहिजे. म्हणजे जे काही आउटपुट आहे ते रेकॉर्ड आणि फील्ड्स मधून सुद्धा असणार. जे काही कॉलम्स आहेत ते सेम असणार. सगळं जे काही डेटा आहे तो सेम ऍज इट इज असणार. व्ह्यू आपण इझिली क्रिएट करू शकतो. व्ह्यूचा सिंटॅक्स आहे आणि त्या सिंटॅक्स मध्ये आपण फक्त त्या टेबलचं नेम ऍड करायचं आणि इझिली आपण व्ह्यू त्या टेबलचा व्ह्यू तयार करू शकतो. त्यानंतर रूल नंबर 7, हाय लेवल इन्सर्ट, अपडेट अँड डिलीट इन RDBMS. RDBMS म्हणजेच काय, न्यू व्हर्जन ऑफ DBMS should provide support data insertion, updation and deletion. It should not be only implemented on the single row from the table, but user should be able to implement these operation on multiple tables. म्हणजेच RDBMS सपोर्ट करतो, इन्सर्ट करू शकतो, अपडेट करू शकतो, डिलीट करू शकतो. ह्या सगळ्या ऑपरेशन्स तुम्ही टेबलवरती करू शकता. असं नाही की तुम्ही एकाच टेबलवरती करायला पाहिजे. जितके टेबल्स आहेत तितक्या टेबलवरती तुम्ही सगळे ऑपरेशन्स करू शकता. त्या टेबलवरती सगळे जे रोज आहेत त्या कॉलम्स मध्ये ते सगळे रोज वरती तुम्ही सगळे ऑपरेशन्स हे करू शकता. त्यानंतर रूल नंबर 8, फिजिकल डेटा independence. This is the 8th rule of the EF codes. Physical data independence म्हणजेच काय, the user should not be aware about the physical method of storage and retrieving data or information from the database. म्हणजे युजरला तो डेटा कसा स्टोअर केलेला आहे किंवा त्यामधून डेटा कसा रिट्राईव्ह केला जातो हे अजिबात कळत नाही. म्हणजे आपण जो डेटाबेस तयार करतो त्या डेटाबेस, बघा डेटाबेस म्हणजे आपण लेवल्स बघितलेले का, फिजिकल लेवल, लॉजिकल लेवल आणि व्ह्यू लेवल. व्ह्यू लेवल मध्ये ऍक्च्युअल डेटा रिप्रेझेंट करायचा असतो आणि ऍडमिनिस्ट्रेटर काय करतो, त्या फिजिकल लेवल मध्ये पूर्ण डेटा स्टोअर करू शकतो. मग तो जो फिजिकल लेवलचा जो डेटा आहे त्याच्याबद्दलची काही कल्पना आपण युजरला देत नाही. म्हणजे कसा रिट्राईव्ह होतो किंवा कसा मॅनेज केला जातो हे काम कोणाचं आहे, ऍडमिनिस्ट्रेटरचं. म्हणजेच काय, दिस इज द फिजिकल डेटा इंडिपेंडन्स इज द 8th रूल ऑफ द EF कॉड्स. म्हणजेच काय, द युजर आणि ऍडमिनिस्ट्रेटर हे दोन पार्ट्स असणार आहेत. युजर शुड नॉट नो अबाउट द फिजिकल मेथड ऑफ स्टोरेज अँड रिट्रायव्हिंग डेटा. म्हणजे कसा डेटा स्टोअर केलाय किंवा कसा रिट्राईव्ह होतो याची ऍक्च्युअल कल्पना युजरला नसते, ऍडमिनला फक्त असते. त्यानंतर रूल नंबर 9, लॉजिकल डेटा इंडिपेंडन्स. रूल नंबर 9 इज द लॉजिकल डेटा इंडिपेंडन्स ऑफ द EF कॉड्स. म्हणजेच काय, द युजर व्ह्यूज द डेटा शुड नॉट चेंज व्हेन द लॉजिकल स्ट्रक्चर ऑफ द डेटाबेस चेंजेस. द युजर व्ह्यूज द डेटा शुड नॉट चेंज. म्हणजे आता आपण एखादी क्वेरी टाकली आणि क्वेरी टाकल्यानंतर आपल्याला जो डेटा रिप्रेझेंट झाला व्ह्यू लेवलला, आलं का लक्षात, तुम्ही क्वेश्चन टाकला आणि तुम्हाला आन्सर मिळालं, तर जो टेबलमध्ये आहे रोज आणि कॉलम्स मध्ये ते दिसायला वेळी तुम्ही त्यावेळी त्यामध्ये चेंजेस युजर करू शकत नाही. आलं का लक्षात, वेन द लॉजिकल स्ट्रक्चर ऑफ द डेटाबेस चेंजेस. मग तेव्हा ते लॉजिकली जे स्ट्रक्चर आहे ते चेंज करायला पाहिजे. मग तेव्हा आउटपुट वेगळं काय होणार, चेंज होणार. आलं का लक्षात. म्हणजे त्या डेटाबेस मध्ये तुम्ही जाणार, ऍक्सेस करणार तो डेटाबेस ऍक्सेस केला, त्यातला टेबल ऍक्सेस करायचं, त्या टेबलमध्ये तुम्ही रोज कॉलम्स अपडेट करायचे. मग तेव्हा तुम्हाला जो व्ह्यू लेवलला जो आउटपुट येणार आहे ते चेंज होऊन येणार आहे. व्ह्यू लेवलला प्रेझेंट झालेलं त्यामध्ये तुम्ही एडिटिंग करू शकत नाही. त्यानंतर रूल नंबर 10, इंटिग्रिटी इंडिपेंडन्स. इंटिग्रिटी इंडिपेंडन्स इज द रूल नंबर 10 ऑफ द EF कॉड्स. द डेटाबेस म्हणजेच काय, द डेटाबेस लँग्वेज फॉर SQL नीड सपोर्ट कन्स्ट्रंट. कन्स्ट्रंट म्हणजेच काय, कंडिशन्स. कंडिशन आपण RDBMS मध्ये बघा कीज वगैरे आपण अप्लाय करतो, DBMS मध्ये आपण अप्लाय करत नाही. मग कन्स्ट्रंट असणार आहेत, तिथे लिमिटेशन्स असणार आहेत ऑन दी युजर इनपुट टू मेंटेन दी डेटाबेस इंटिग्रिटी. म्हणजेच काय, दोन इम्पॉर्टंट रूल्स आहेत इंटिग्रिटी इंडिपेंडन्स मध्ये. प्रायमरी की शुड नॉट अलाव नल व्हॅल्यूज. आपण प्रायमरी की अप्लाय करणार, प्रायमरी की मध्ये नल व्हॅल्यू रिकामा कॉलम आपण ठेवू शकत नाही, तिथे एखादी तरी व्हॅल्यू पुट करावीच लागते, ती डुप्लिकेट नसणार याची मात्र काळजी घ्यावी लागते. त्यानंतर इन केस ऑफ फॉरेन की इन वन टेबल सेम फील्ड प्रेझेंट इन अनदर
टेबल. फॉरेन की म्हणजेच काय, परकीय की. म्हणजे एका टेबलची जी प्रायमरी की आहे ती तुम्ही ऍज अ फॉरेन की, म्हणजे आता बघा रोल नंबर ह्या टेबलमध्ये प्रायमरी आहे, तुम्हाला तीच रोल नंबर वापरायचा असेल दुसऱ्या टेबलमध्ये तर तुम्ही त्या रोल नंबरला फॉरेन की करू शकता. फॉरेन म्हणजे परकी जसं ना दुसऱ्या टेबलमधली आपण ऍक्सेस करणार तर त्यावेळी ती ऍज अ फॉरेन की म्हणून वापरू शकतो. आलं बा सगळ्यांच्या लक्षात. इंटिग्रिटी इंडिपेंडन्स रूल नंबर 10 आहे. इंटिग्रिटी इंडिपेंडन्स. इंटिग्रिटी म्हणजेच काय, म्हणजे त्याच्यावरती आपण इंटिग्रिटी कन्स्ट्रंट्स वगैरे आपण अप्लाय करणार. म्हणजे इंडिपेंडन्स आहे, सेपरेट आहेत, ते एकमेकावरती डिपेंड नाही आहे. म्हणजे मी प्रायमरी की अप्लाय केली म्हणून फॉरेन की माझी चेंज झाली असं काही होत नाही आहे. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कन्स्ट्रंट लिमिटेशन्स असणार आहे त्या युजरला डेटाबेस मेंटेन करण्यासाठी, बरोबर. मग त्याच्यासाठी आपण काय काय वापरणार आहे, प्रायमरी की फॉरेन की असणार आहेत. मग त्याच्यामुळे आपला जो डेटा आहे तो इंटिग्रिटी इंडिपेंडन्स राहतो. त्यानंतर रोल नंबर 11. रोल नंबर 11 म्हणजेच काय, डिस्ट्रीब्युटिंग इंडिपेंडन्स. डिस्ट्रीब्युटिंग इंडिपेंडन्स इज द रोल नंबर 11 ऑफ द EF कॉड. म्हणजेच काय, युजर नीड नॉट नो वेदर द डेटाबेस इज अ डिस्ट्रीब्युटेड ऑर नॉट. म्हणजे युजरला माहीत नसतो की तो डेटाबेस जो आहे तो डिस्ट्रीब्युट म्हणजे स्प्रेड केलेला आहे की नाही. म्हणजे डिस्ट्रीब्युशन हे काय आहे, इंडिपेंडंट आहे. त्यानंतर लास्ट रूल, रूल नंबर 12, नो सबव्हर्जन रूल. नो सबव्हर्जन रूल म्हणजेच काय, दिस इज द लास्ट रूल ऑफ द RDBMS बाय EF कॉड. म्हणजेच काय, there should not exist a way to modify or change the database structure except a database language. म्हणजे तुम्ही SQL वापरलाय आणि तिथं जर तुम्ही दुसरं अनादर कुठलं सॉफ्टवेअर वापरून त्यामध्ये जर एडिटिंग चेंजेस करत असचिला तर तिथं त्याला सपोर्ट होत नाही. जर तुम्ही डेटाबेस लँग्वेज ही SQLच वापरलाय, आलं लक्षात, तर SQL वापरूनच तुम्ही त्यामधला डेटा डिलीट करू शकता, अपडेट मेंटेन करू शकता. तिथं दुसरा कुठल्याही सॉफ्टवेअरला म्हणजे सॉफ्टवेअर आपण यूज करून चेंज करू शकत नाही. म्हणजे नो सबव्हर्जन रूल म्हणजे SQL वापरलाय तर SQLच यूज करून अपडेट डिलीट मेंटेन करू शकता. त्याच्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय अवेलेबल नाही. आलं बाळांनो सगळ्यांच्या लक्षात. हे जे 12 रूल्स आहेत ही इम्पॉर्टंट आहेत. आपण याच्यावर प्रॅक्टिकलला पण बघणार आहोत. तर बाळांनो म्हणजे इन्फॉर्मेशन रूल शॉर्ट मध्ये सांगतो, जो डेटा आहे तो टेबलमध्ये रिप्रेझेंट करायचा. गॅरंटेड ऍक्सेस रूल म्हणजेच काय, जो रूल नंबर 2 आहे त्याच्यामध्ये जो काही युजरला जो डेटा आहे तो इझिली ऍक्सेस करता आला पाहिजे विदाउट एनी एरर किंवा विदाउट एनी अँबिग्युटी. त्यानंतर सिस्टमॅटिक ट्रीटमेंट ऑफ नल व्हॅल्यूज म्हणजे जे नल व्हॅल्यूज आपण रिकामा सोडणार आहे त्याचा एक सिस्टमॅटिक ट्रीटमेंट केला पाहिजे. म्हणजे त्याला प्रायमरी की वगैरे त्याने अप्लाय केली पाहिजे. त्यानंतर डायनामिक ऑनलाईन कॅटलॉग बेस्ड ऑन द रिलेशनल मॉडेल म्हणजे वेगवेगळे ऍक्सेसिंग टूल्स वगैरे असणार आहेत. शुड बी युज्ड टू ऍक्सेस दी डेटाबेस स्ट्रक्चर. वेगवेगळे ऍक्सेसिंग टूल्स आपण इथं यूज करू शकतो. त्यानंतर कॉम्प्रेहेन्सिव्ह डेटा सब लँग्वेज रूल म्हणजेच काय, मिनिमम एका तरी लँग्वेजला तो सपोर्ट करतो. ती कुठली लँग्वेज सपोर्ट करतो ही क्लिअरली डिफाईन केली पाहिजे. म्हणजे SQL सपोर्ट करतो तर SQL व्यवस्थित डिफाईन केली पाहिजे. त्यानंतर डेटा मॉडिफिकेशन लँग्वेज असू दे, डेटा डेफिनेशन लँग्वेज असू दे, तर इझिली त्या लँग्वेजेस डिफाईन करता आल्या पाहिजेत. त्यानंतर व्ह्यू अपडेटिंग रूल. व्ह्यू अपडेटिंग रूल म्हणजेच काय, मी मगाशी पण एक्झाम्पल घेतलेलं. एक टेबल आहे स्टुडंट डेटाबेस, सेम टेबल मी दुसरा पण तयार केला स्टुडंट डेटाबेस. मग सेम नेम आपण दोन टेबलला देऊ शकत नाही. मग तुम्ही एक टेबल आहे त्या टेबलचा तुम्ही व्ह्यू क्रिएट करू शकता. ऍज अ नेम व्ह्यू म्हणून दिला तरी चालतं. मग त्या स्टुडंट एक टेबलचं नाव झालं स्टुडंट आणि दुसऱ्या टेबलचं नाव काय झालं स्टुडंट व्ह्यू झालं. मग जेव्हा तुम्ही मेन टेबल जो आहे स्टुडंट ह्याच्यामध्ये जर चेंजेस केला तर ऑटोमॅटिकली चेंजेस तुमच्या व्ह्यूच्या म्हणजे स्टुडंट व्ह्यू ह्या दुसऱ्या टेबलमध्ये सुद्धा चेंजेस होतात. म्हणजे अपडेटिंग रूल म्हणजे ह्याच्यामध्ये अपडेटिंग रूल ऍड केलेला आलं का लक्षात. मेन टेबल जर चेंज झाला जर त्याचा व्ह्यू असेल तर व्ह्यू मध्ये सुद्धा चेंज होतात. त्यानंतर हाय लेवल इन्सर्ट अपडेट आणि डिलीट. दिस इज द 7th रूल ऑफ द EF कॉड. म्हणजेच काय, इन्सर्शन अपडेशन डिलिशनला RDBMS मध्ये सपोर्ट केला जातो. त्यानंतर फिजिकल डेटा इंडिपेंडन्स म्हणजे डेटा कसा स्टोअर केलेला आहे डेटा कसा मॅनेज करायचा हे युजरला माहिती नसतं. हे फक्त कोण हँडल करतं, डेटा ऍडमिनिस्ट्रेटर. त्यानंतर लॉजिकल डेटा इंडिपेंडन्स म्हणजेच काय, जो युजरला डेटा रिप्रेझेंट केलेला आहे तो
डेटा चेंज करू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला लॉजिकल स्ट्रक्चर चेंज करावं लागतं. डेटाबेसमधून टेबल्स चेंज करावे लागतात. त्यानंतर इंटिग्रिटी इंडिपेंडन्स. इंटिग्रिटी म्हणजेच काय, व्हेरियस कंडिशन्स कॉन्स्टंट असतात त्या इंडिपेंडंट असतात. म्हणजे प्रायमरी की एका कॉलम मध्ये मी अप्लाय केल्या, दुसऱ्या कॉलम मध्ये पण मला प्रायमरी की वापरायची आहे, तर तेव्हा तुम्ही तीच प्रायमरी की वापरू शकत नाही, पण तेव्हा त्या कॉलम मध्ये तुम्ही जर ती प्रायमरी की ऍज अ फॉरेन की म्हणून वापरू शकता. त्यानंतर रोल नंबर 11 डिस्ट्रीब्युटिंग इंडिपेंडन्स. म्हणजे डिस्ट्रीब्युटिंग इंडिपेंडन्स म्हणजेच काय, युजरला माहित नसतं की तो डेटाबेस डिस्ट्रीब्युटेड आहे की नाही, डिस्ट्रीब्युट आहे की नाही. त्यानंतर नो सबव्हर्जन रूल. नो सबव्हर्जन रूल म्हणजेच काय, आपल्याला जो डेटाबेस आहे तो चेंज करायचा आहे किंवा मॉडिफाय करायचा आहे, त्याच्यामध्ये आपण एसक्यूएलच वापरला असेल तर एसक्यूएलच वापरून डेटा चेंज करू शकतो किंवा मॉडिफाय करू शकतो. त्याच्यासाठी दुसरा कुठलाही सबव्हर्जन अवेलेबल नाही. आलं बाळांनो लक्षात सगळ्यांच्या. हे जे 12 रूल्स आहेत, हे 12 रूल्स तुम्ही कसं लक्षात ठेवायचे, हे 1 बाय 1 जे स्टेटमेंट्स आहेत, रूल नंबर 1 टू रूल नंबर 12, हे एवढे स्टेटमेंट्स 1 बाय 1 लक्षात ठेवा आणि ती कन्सेप्ट क्लिअर करून तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये लिहू शकता. इथं रूल नंबर 12 कंप्लीट झालेले आहेत. आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आय होप की तुम्हाला हे सगळे रूल्स, ईएफ कॉडचे जे रूल्स आहेत ते समजले असतील आणि पुढच्या लेक्चरला आपण की कन्सेप्ट हा पॉइंट चालू करणार आहोत. तर ह्याच्यावरती जे काही क्विज आणि असाइनमेंट्स वगैरे दिलेले आहेत ते सॉल्व्ह करून ड्यू डेटनुसार सबमिट करा. ठीक आहे, थँक्यू.